नमस्कार. आज आपण दही मिरची करणार आहोत. त्यासाठी आपण अर्धा किलो मिरची घेतलेली आहे आणि मिरची चांगलं धुवून पुसून आपण अशी चीर मारून घेतलेली आहे मिरचीला. आणि त्यासाठी जेवढी मिरची आहे तेवढंच आपण दही घ्यायचं आहे. अर्धा किलो मिरची, अर्धा किलो दही. तसंच आपण जिरं पावडर करून घेतलेला आहे, जरा जाडसर पावडर करायची. आणि मीठ घेतलेलं आहे. आता आपण एक पातेला घेतलेला आहे, त्यामध्ये आता आपण दही घालू. आता आपण जिऱ्याची पूड घालून घेऊया आणि मीठ घालून घेऊया आपण. आता आपण असे कालवूया, सर्व एकत्र कालवून घेऊया. पूर्ण कालवून नंतर मग आपण मिरची याच्यामध्ये घालून यामध्ये आपण पूर्ण मिक्स करूया. आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे. आता आपण यामध्ये मिरच्या घालूया. आता मिरच्या आपण हातानेच कालवायचं आहे. हातानेच कालवल्यावर व्यवस्थित कालवलं जाते. आता आपण चांगलं कालवून घेऊया. व्यवस्थित कालवून घ्यायचं आणि प्रत्येक मिरचीला हे दह्याचं पूर्ण कोट झालं पाहिजे. आता आपली दही मिरची चांगली कालवून घेतलेलं आहे, कोटिंग सर्व व्यवस्थित करून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला रात्रभर असंच ठेवायचं आहे. असं मी झाकण घालून असं रात्रभर ठेवणार आहे आणि उद्या कडकडीत उन्हामध्ये आम्ही सुकायला घालणार आहे. रात्रभर दही मिरचीचे मिश्रण मिक्स करून ठेवले होते. आता आपण पुन्हा मिश्रण चांगले मिक्स करूया आणि उन्हात सुकण्यासाठी ठेवूया. आता आपल्याला हे 4-5 दिवस तरी कडक उन्हात वाळवायचे आहे. हे बघा, आता आपल्या मिरच्या पूर्णपणे वाळलेल्या आहेत. आपण 5 दिवस हे वाळवलेलं आहे आणि एकदम कुरकुरीत झालेले आहे. बघा, असं पूर्ण कुरकुरीत झालेलं आहे. आता या मिरच्या आपल्याला तळायला तयार झालेल्या आहेत. पूर्ण चांगले एकदम कुरकुरीत झालेल्या आहेत. हे बघा, आता आपण तळून घेऊया. हे बघा, आता आपण मिरच्या तळून घ्यायच्या आहेत. त्यासाठी आपण तेल पण तापवलेलं आहे आणि गॅस बारीक करूनच आपल्याला तळायचं आहे. आणि हे मिरच्याचा मसाला आहे, हे पण घालायचं, त्यामुळे एकदम टेस्टी छान होते. आता असं परतून घ्यायचं आणि गॅस बारीकच ठेवायची, स्लो गॅस ठेवायचं आणि परतत जायचं. आता मी गॅस बंदच केलेला आहे कारण तेल जरा जास्त तापलेलं आहे. त्यासाठी आता होऊन जाणार, हे असंच होऊन जाणार आणि हे खूपच टेस्टी आणि एकदम छान लागतं. आपण जसं जेवणामध्ये लोणचं घेऊन जेवतो त्याच प्रकारे ही एक मिरची जरी तुम्ही घेऊन खाल्ली ना तर जिभेलासुद्धा चव येते आणि जेवणसुद्धा रुचकर छान लागतं. तुम्हीसुद्धा करा, तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि लीलाज हॅपी लाईफला सबस्क्राईब नक्की करा. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. थँक्यू.